वर्ष 1660. सिद्दी जोहरनं कोल्हापूरच्या पन्हाळगडाला असा कडेकोट वेढा घातला होता की साध्या मुंगीलाही आत बाहेर जाणं कठीण. महिने उलटले पण वेढा काही उठेना. स्वराज्यावरचं हे मोठं संकट होतं. पण आपले राजे, साक्षात गनिमी काव्याचे बाप, आषाढ पौर्णिमेच्या अंधाऱ्या रात्री मुसळधार पावसात महाराजांनी निसटण्याचा एक थरारक बेद आखला. इथं कामी आली एका निस्सीम निष्ठावंताची भक्ती, शिवाकाशी. शिवरायांचा वेश धारण करून हा वीर एका पालखीत बसला आणि राजांसाठी हसत हसत मृत्यूच्या दाढेत गेला. याच वेळात आपले राजे बाजीप्रभू देशपांडे आणि 600 निवडक बांधलवीरांसोबत अंधारातून विशालगडाच्या दिशेने निघाले. पण शत्रूला सुगावा लागला आणि हजारो सैनिकांची फौज पाठीवर आली. तेव्हा घोडखिंडीत उभा राहिला स्वराज्याचा महामेरू, बाजीप्रभू देशपांडे. राजे, तुम्ही गडावर पोहोचा, तोफ डागा, तोपर्यंत हा बाजी प्राण गेला तरी खिंड लढवेल. दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन रक्ताच्या थारोळ्यातही बाजीप्रभू शत्रूवर तुटून पडले. विशालगडावरून तोफेची डरकाळी फोडली. महाराजांचा जीव वाचला आणि स्वराज्यासाठी बाजींनी हसत हसत प्राण सोडला. त्यांच्याच पवित्र रक्तानं ही घोडखिंड कायमची पावनखिंड झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी.